नमस्कार मित्रांनो, YCMOU नाशिक, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक, मे ते जून 2025 किंवा समर 2025 एक्झामिनेशनचे सर्वच कोर्सेसचं एक्झाम टाईमटेबल अवेलेबल झालेलं आहे. आज दिनांक आहे 18 एप्रिल 2025. 18 एप्रिल 2025 पर्यंत म्हणजे आजच्या तारखेला सर्वच कोर्सेसचं, सर्व ॲन्युअल पॅटर्न कोर्सेसचे, सर्व सेमिस्टर पॅटर्न कोर्सेसचे समर 2025 एक्झामिनेशनचे टाईमटेबल अवेलेबल झालेले आहे. ही एक्झामिनेशन मे महिन्याच्या शेवटच्या तारखेपासून, शेवटच्या आठवड्यापासून शेवटची तारीख नाही, शेवटच्या आठवड्यापासून ते जून महिन्यापर्यंत कंटिन्यू चालू असेल. विविध कोर्सेसचे एक्झाम टाईमटेबल आपण इथं वाचून दाखवणार आहोत. तुमचं जर त्या कोर्सेसचं एक्झाम टाईमटेबल तुम्हाला डिटेल पाहायचं असेल तर ycmou.digitaluniversity.ac या ऑफिशियल वेबसाईटवर जायचं. सगळ्यात वरच्या साईडला एक्झामिनेशन म्हणून टॅब दिसेल, त्याच्यावर क्लिक करायचं. डाव्या हाताला मे 2025 एक्झामवर क्लिक करायचं. समोर तुम्हाला आता जी स्क्रीन दिसत आहे ती स्क्रीन दिसेल. या स्क्रीनवर तुमचा कोर्स कोणता आहे पहा, त्याच्यापुढे कोर्स कोड तुमचाच आहे का पहा, आणि त्याच्यापुढे लाल अक्षरात क्लिक हिअर जी लिहिलेलं आहे त्या क्लिक हिअरवर क्लिक करून तुम्ही डिटेलमध्ये तुमच्या कोर्सचे समर 2025चे एक्झाम टाईमटेबल डाउनलोड करून घेऊ शकता, सेव्ह करून ठेवू शकता. ठीक आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण मेन जे पॉप्युलर कोर्सेस आहेत तेवढ्याच एक्झामिनेशनचं टाईमटेबल आलेलं आहे ते तुम्हाला सांगणार आहोत. ठीक आहे. बाकीचे तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता. अगोदर व्हिडिओ केल्याप्रमाणेच प्रोग्राम कोड G01 बॅचलर ऑफ आर्ट्स म्हणजे BAचं फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर तिन्ही वर्षाचं ॲन्युअल पॅटर्नचं पुनर्परीक्षार्थी तसेच रेग्युलर अशा सर्वच विद्यार्थ्यांचं एक्झाम टाईमटेबल अवेलेबल झालेलं आहे. क्लिक हिअरवर क्लिक करून डाउनलोड करून घेऊ शकता तुम्ही. ठीक आहे. पुढे M41 MA मराठी याचं टाईमटेबल आले. M42 MA हिंदी 2015 पॅटर्न ह्याचं टाईमटेबल आले. M43 MA इंग्लिश सेमिस्टर पॅटर्न 2015 पॅटर्न ह्याचं टाईमटेबल आले. M48 MA उर्दू NEP 2020 पॅटर्न हे नवीन पॅटर्न आहे, ह्याचं पण टाईमटेबल आले. M49 MA मराठी NEP 2020 पॅटर्न ह्याचं पण टाईमटेबल आलेलं आहे. M50 MA इकॉनॉमिक्स NEP 2020 पॅटर्न. M58 MA पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन NEP 2020 पॅटर्न. M59 MA हिंदी NEP 2020 पॅटर्न. M60 MA हिस्ट्री NEP 2020 पॅटर्न. M85 MA हिंदी NEP 2020 पॅटर्न. M51 MA हिंदी न्यू 2021 पॅटर्न. M52 MA इकॉनॉमिक्स न्यू 2021 पॅटर्न. M53 MA पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन न्यू 2021 पॅटर्न. M54 MA मराठी न्यू 2021 पॅटर्न. M44 MA उर्दू न्यू 2021 पॅटर्न. M72 MA इंग्लिश ॲन्युअल पॅटर्नचा आहे, याचा रिझल्ट आलेला आहे. सॉरी, याचे एक्झाम टाईमटेबल आलेलं आहे, रिझल्ट नाही, एक्झाम टाईमटेबल आलेलं आहे. P04 B लीब अँड ISC याचं एक्झाम टाईमटेबल आलेलं आहे. P16 M लीब अँड ISC एक्झाम टाईमटेबल आलेलं आहे. G12 बॅचलर ऑफ आर्ट्स उर्दू याचं टाईमटेबल आलेलं आहे. पुढे पाहूया आपण आता. बाकीचे तुम्ही पाहून घ्या, पुढे वाचूया आपण. पॉप्युलर तेवढे घेतो, बाकीचे तुम्ही व्यवस्थित चेक करून घ्यायचं आहे. ठीक आहे. नाहीतर आतापर्यंत आले तर सगळंच वाचून टाकतो. ठीक. ओके. G15 बॅचलर ऑफ मास कम्युनिकेशन अँड जर्नलिझम. P03 डिप्लोमा इन मास कम्युनिकेशन अँड जर्नलिझम. M88 MA पॉलिटिकल सायन्स ॲन्युअल पॅटर्न ही नवीन चालू झालेला कोर्स होता बरं का, तुम्हाला माहीत नसेल तर. M88 MA पॉलिटिकल सायन्स ॲन्युअल पॅटर्न. M89 MA सायकोलॉजी NEP 2020 पॅटर्न. M90 MA मास कम्युनिकेशन अँड जर्नलिझम 2024 ॲन्युअल पॅटर्न ही न्यू कोर्सेस आहेत. G02 बॅचलर ऑफ कॉमर्स म्हणजे बीकॉमचं फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयरचं टाईमटेबल आलेलं आहे. आता पुढे आहे M17 M117 म्हणजे M.Com.चं टाईमटेबल आणखी आलेलं नाही, 1-2 दिवसामध्ये येऊन जाईल. ठीक आहे, 2 दिवसात येऊन जाईल. पुन्हा आले की तुम्हाला कळवण्यात येईल. P79 MBAचं टाईमटेबल आले. C164 सर्टिफिकेट प्रोग्रामिंग GST. P160 BBA इव्हेंट मॅनेजमेंट. P161 BBA अकाउंटिंग अँड फायनान्शियल मॅनेजमेंट. P89 डिप्लोमा इन एव्हिएशन हॉस्पिटॅलिटी अँड ट्रॅव्हल अँड टुरिझम मॅनेजमेंट. P90 BBA एव्हिएशन
हॉस्पिटॅलिटी अँड ट्रॅव्हल अँड टुरिझम मॅनेजमेंट आलेलं आहे टाईमटेबल. G40 बॅचलर ऑफ कॉमर्स कोऑपरेटिव्ह मॅनेजमेंट. P08 डिप्लोमा इन कोऑपरेटिव्ह मॅनेजमेंट. P52 डिप्लोमा इन कोऑपरेटिव्ह मॅनेजमेंट बँकिंग. P180 डिप्लोमा इन ट्रान्सपोर्ट मॅनेजमेंट. P181 डिप्लोमा इन हॉस्टेल मॅनेजमेंट. पुढे घेऊया. आता बाकी स्कूल ऑफ एज्युकेशनचे ई सर्टिफिकेट प्रोग्राम आहेत काही. C31 बालसंगोपन आणि रंजन शिक्षण प्रमाणपत्र शिक्षणक्रम. C32 स्वयंसहाय्यक गट प्रेरक प्रेरिका शिक्षणक्रम. C35 शालेय व्यवहार करिता माहिती संप्रेषण प्रमाणपत्र शिक्षणक्रम. आता बाकीचे सगळे तुम्ही सर्टिफिकेट प्रोग्राम आहे ती वाचून घ्यायचं आहे. ठीक आहे. मी आता पूर्ण काही वाचत बसत नाही. मेजर पॉप्युलर कोर्सेसचे तेवढे घेतो. M62 MA एज्युकेशन 2016 पॅटर्नचा आलेला आहे टाईमटेबल. M82 MA एज्युकेशन न्यू पॅटर्न. M83 MA एज्युकेशन NEP 2020 पॅटर्न. P10 न्यू शालेय व्यवस्थापन पदविका शिक्षणक्रम म्हणजे DSM ह्याचं पण टाईमटेबल आले. P21 स्पेशल BEd HIVIMR 2016 पॅटर्न आले. BEd ॲन्युअल पॅटर्न P80 आले. ठीक आहे. पुढे V58 MSc एन्व्हायरमेंटल सायन्स 2015 पॅटर्न. V92 बॅचलर ऑफ सायन्स PCM 2015 पॅटर्न. V100 BSc बायोलॉजी केमिस्ट्री झुलॉजी 2023 पॅटर्न. V130 MSc इन मॅथमॅटिक्स 2021 पॅटर्न. V131 MSc इन फिजिक्स 2021 पॅटर्न. V132 MSc इन केमिस्ट्री 2021 पॅटर्न. V133 MSc इन झुलॉजी 2021 पॅटर्न. V134 MSc इन बॉटनी 2021 पॅटर्न. V135 डिप्लोमा इन एन्व्हायरमेंटल सायन्स 2021 पॅटर्न. V136 MSc एन्व्हायरमेंटल सायन्स 2021 पॅटर्न. V137 डिप्लोमा इन स्टॅटिस्टिक्स 2021 पॅटर्न. V141 MSc फिजिक्स 2022 पॅटर्न. V142 MSc केमिस्ट्री 2022 पॅटर्न. V143 MSc झुलॉजी 2022 पॅटर्न. V144 MSc बॉटनी 2022 पॅटर्न. V151 MSc इन मॅथमॅटिक्स OLD ओल्ड 2023 पॅटर्न. NEP 2020 ओल्ड म्हणजे चुकलेला आहे. ओल्ड नाव न्यू आहे. MSc इन मॅथमॅटिक्स NEP 2020 पॅटर्न हा नवीन पॅटर्न आहे तर चुकीने टाकले. V151 आले. V152 MSc इन एन्व्हायरमेंटल सायन्स NEP 2020 पॅटर्न आहे. 2023 पासून चालू झालेला आहे. न्यू पॅटर्न आहे. V153 MSc इन फिजिक्स 2023 पॅटर्न. NEP 2020 पॅटर्न. V154 MSc इन केमिस्ट्री 2023 ला सुरू झालेलं NEP 2020 पॅटर्ननुसार. V155 MSc इन झुलॉजी NEP 2020 पॅटर्न. V156 MSc इन बॉटनी NEP 2020 पॅटर्न आलेलं आहे. ठीक आहे. आता बाकी सर्टिफिकेट प्रोग्राम आहेत हे पाहून घ्या. हां P131 बॅचलर ऑफ कम्प्युटर ॲप्लिकेशन आलेलं आहे. P144 मास्टर ऑफ कम्प्युटर ॲप्लिकेशन आलेलं आहे MCA. पुन्हा P163 मास्टर ऑफ कम्प्युटर ॲप्लिकेशन MCA आलेलं आहे. बाकीचे कोर्सेसचे बघून घ्या सर्टिफिकेट प्रोग्राम वगैरे. मेजर तेवढे घेऊया आपण. बाकीचे तुम्ही स्क्रीनचं रिझोल्युशन हाय करून पाहू शकता. ठीक आहे. ओके हळूहळू घेऊया आता. ओके ठीक आहे. चालेल मेजर तर घेतलेले आहेत आपण. बाकी तुम्हाला याच्यात तुमचं कोणतं सर्टिफिकेट प्रोग्राम डिप्लोमा प्रोग्राम असेल तर पाहून घ्या. शेवटचे थोडे वाचले नाही मी. ठीक आहे. हा व्हिडिओ आपल्या मित्रमैत्रिणी नातेवाईकापर्यंत शेअर करा. हा व्हिडिओ बनवण्याचं लवकरात लवकर व्हिडिओ बनवण्याचं कारण की हॉल तिकीटवर तर तुम्हाला येणारच आहे तुमचं टाईम टेबल. बरं हॉल तिकीट यायला खूप वेळ आहे. अनेक विद्यार्थी आणि अभ्यासाला लागलेले नाहीत. मग हा व्हिडिओ बनवून तुम्हाला सतर्क करण्यासाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे. ध्यानात ठेवायचं आहे की जेणेकरून तुम्ही आता किती आहे आज 18 एप्रिल 2025 आहे. माझ्या माहितीप्रमाणे 27 मे 2025 पासून एक्झाम सुरू होणार आहे. काही लोकांची 27 मेला सुरू होईल, काहीची 2 जूनला सुरू होईल, काहीची 5 जूनला सुरू होईल. असं जे त्यांचं पर सुरुवात समर 2025 एक्झामिनेशनची सुरुवात 27 मे 2025 पासून सुरू होणार आहे. ठीक आहे. मग पहिला पेपर एखाद्याचा 27 मेला बी असेल तर ध्यानात ठेवायचं आहे जवळपास तुमचं 1 महिना आणि काही थोडेसे दिवस एक 8-9 दिवस उरलेले आहेत. 1 महिना 8-9 दिवस महिनाभर धरून चला 1 महिना उरलेला आहे तुमच्याकडे. व्यवस्थित अभ्यास करायचा आहे आणि वेळ गेलेला नाही. मुद्दे ध्यानात ठेवायचं आहे आणि मधला मॅटर वाचून घ्यायचा आहे. मुद्दे पाठ करून ठेवायचा आहे, पाठ करून ठेवायचा आहे आणि मधला मॅटर जे असणार आहे ते तुम्हाला मनाने लिहिता येणार आहे. ठीक आहे. लिहायची प्रॅक्टिस करायची आहे कारण 2.5 तास किंवा 3 तासाचा पेपर असणार आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला टाईम मॅनेजमेंट करावं लागणार आहे. त्याच्यासाठी थोडंफार लिहिण्यावर सुद्धा भर द्यावा. लिहायची प्रॅक्टिस करावी. डायरेक्ट परीक्षेमध्ये हात चलत नाहीत, बोटं चलत नाहीत. ठीक आहे. लिहिण्याची प्रॅक्टिस करावी आणि पुस्तकं पूर्ण वाचून काढावी. किमान
तुमचे सगळे पुस्तकं वाचून तरी झाले पाहिजे. सगळे वाचून नाही तर सगळ्यातले मुद्दे तरी पाहिले पाहिजे तुम्ही. सगळे मुद्दे कोणकोणते आहेत. ठीक आहे. सर्वांना परीक्षेसाठी खूप खूप साऱ्या शुभेच्छा. अभ्यासासाठी खूप खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्स फॉर वॉचिंग. वंदे मातरम.